मन धागा धागा चोडते नावा मालिकेच्या 6 भागामध्ये इकडे सार्थक आता तिथे सुधारला सांगत असतो की आनंदी मला सोडून गेले आहेत, परंतु त्यांच्यावरचं प्रेम अजूनही माझं कमी झालेलं नाही आहे. तेव्हा आता सुद्धा सार्थकला सल्ला देते की सार्थक, सगळं काही विसरून आता तुला पुढे जावं लागेल आयुष्यात. तेव्हा आता सार्थक सांगतो की नाही आई, आयुष्यात प्रेम ना एकदाच होतं आणि मी ते आनंदीवरती केलं आहे. सुद्धा तिथे आता सांगते की तुझी अवस्था मी समजून घेऊ शकते बाळा, परंतु आता आनंदीच्या आठवणीमध्ये असा किती दिवस त्या उराशी बाळगून जगणार आहेस तो, तुला असं नाही जगता येणार. तेव्हा आता सार्थक सांगतो की नाही आई, तू जी काळजी मला कळते आहे, परंतु मी आनंदीला नाही विसरू शकत. मी फक्त त्यांच्यावरती प्रेम. आनंदी इथे नाही आहेत म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की त्यांची माझ्या मनातली जागा आता रिकामी आहे, परंतु असं काहीच नाही आहे. माझ्या मनातली आणि आयुष्यातली आनंदीची जागा होती तशीच आहे आणि कायम राहील, असं ठामपणे आता तिथे सुधाला सार्थक सांगून टाकतो. इकडे आनंदी विचारत असताना अचानक तिथे मनोज आलेला असतो. तेव्हा ती विचारते की काय झालं दादा, तुला काही बोलायचं आहे का. तेव्हा आता मनोज दादा सांगायला लागतात की आनंदी, जेव्हापासून त्या घरातून तू निघून आले आहेस ना, तेव्हापासून त्या घरात आनंदच उरला नाही आहे अगं. आई बाबा तर फक्त श्वास चालू आहेत म्हणून जगतायत. तर आनंदी काही बोलणार तेवढ्यात मनोज दादा सांगतात की नाही अगं आनंदी, आई आणि अण्णा दोघांनाही तुझी आठवण येते, परंतु ते तुझ्यासाठी फक्त मनात झुरतात, ते चेहऱ्यावरती तसं काहीच नाहीत दाखवत. आई अण्णा दोघे आता स्वतःच्या नशिबावरती कुडत राहतात की माझ्याच मुलांच्या वाट्याला असं का यावं, का माझी आनंदी घर सोडून गेली आहे, का ती परत येत नाहीये. आनंदी प्लीज चल ना ग, तू आलीस ना सगळं काही पूर्वीसारखं ठीक होईल. असा तिथे आता मनोज आनंदीला परत घेऊन जाण्यासाठी आग्रह करत असतो. तेव्हा आनंदी ठाम नकार देते. ती सांगते की माझ्यासाठी आता परतीच्या वाटा कायमच्या नष्ट झाल्या आहेत. हे बघ दादा, मला आता मागे वळून नाही पाहायचं आहे आणि मला तिथे पुन्हा नाही यायचं आहे. आनंदीच्या या वाक्यावरती मनोज दादा सांगतात की बरं ठीक आहे, जगू आम्ही कसे तरी. आयांना तुझ्या आठवणींमध्ये कसे तरी झुरत दिवस काढतील. आम्ही सगळेच जण ठीक आहोत, परंतु सार्थकचं काय आनंदी. सार्थकचं नाव काढताक्षणी तिथे आनंदीला मोठा धक्काच बसतो. अगं अजूनही सार्थक तुझी वाट बघतो आहे आनंदी, प्लीज त्याच्यासाठी तरी चल. तेव्हा आता आनंदी सांगते की नाही दादा, मला नाही येता येणार आहे. हे बघ, इथे मला माझा दुसरा परिवार मिळाला आहे, खूप सुखात आहे मी. मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आहे आणि मला असंच वाटतं की प्रत्येकाने आपापल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करावी. तेव्हा मनोज दादा तिथे आता आनंदीला सांगतात की अशीच सुरुवात जर सार्थकने केली तर. तेव्हा आता आनंदीला धक्का बसलेला तर असतो, परंतु तिथंच काहीच न दाखवता मनोज दादाला सांगते की मी हेच म्हणते ना की प्रत्येकाने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी दादा, आणि मला हेच माहिती आहे की या आश्रमाला माझी गरज आहे, इथल्या निराधार लोकांना माझी गरज आहे, त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे दादा मला. मनोज दादा समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु मनोज दादांनी अखेर आता हात टेकलेले असतात, कारण आनंदी समजून घ्यायला तयार नसते आणि आनंदीला परत आता त्यांच्या आयुष्यात जायचेच नसतं आणि तिने नकार दिल्यामुळे मनोज दादा सांगतात की बरं ठीक आहे आणि ते तिथून निघूनही जातो. तर आनंदी म्हणते की दादा, तुला एक सांगू का, माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यात कायम सार्थक सरच राहतील. इकडे आदर्श हा सुखदाकडून ती सार्थकच्या प्रेमात पडली आहे हे वधवून घेत असतो. तो सांगतो की मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चाललं आहे, परंतु नक्की काय चाललं आहे. इथे आल्यापासून तू खूप बदलून गेले आहेस, खूप वेगळं वेगळं काहीतरी वागायला लागले आहेस. सांग ना नक्की मनात काय चाललं आहे ते. असं आता आदर्श दादा सुखदाची चेष्टा करत असतात. तेव्हा आता सुखदा सांगते की बरं सांगते दादा, आज ना इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मनापासून कोणीतरी आवडला आहे आणि तो व्यक्ती मला आवडतोय हे मनापासून त्याला सांगण्याची इच्छा सुद्धा आहे. आता अखेर स्वतःहून सुखदाने तोंडाने सार्थकवरचं प्रेम कबूल केलं आहे म्हटल्यानंतर आदर्श दादा खूप खुश होतो. तिथे आदर्श हा सुखदाला सांगतो की म्हणजे आता हे तुझ्यासाठी असं झालं की सार्थकच्या आता विषयाची परीक्षा घेतल्यासारखं. तेव्हा आता सुखदा सांगते की असू देत, परंतु आज मी मनापासून तुला सांगते की सार्थकवरती माझं खूप प्रेम आहे, तो मला खूप आवडतो दादा. सुखदा आदर्शाला सांगते की परंतु आता काय करायचं ते मला सुचत नाही आहे. तेव्हा आता आदर्श दादा सांगतो की मग सांगून टाक तुझं त्याच्यावरती प्रेम आहे, बेस्ट ऑफ लक. तेव्हा आता सुखदा त्याला थांबवते आणि विचारते की परंतु दादा, तुला असं वाटत नाही आहे का सार्थक कधी आनंदीला विसरू शकेल. आदर्श दादा तिथे आता सुखदाला सांगतो की नाही, मला नाही वाटत की सार्थक कधी आनंदीला विसरू शकेल, कारण 6 वर्ष झाले आहेत आनंदीला जाऊन, तरीसुद्धा सार्थकचं तिच्यावरचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही आहे. तेव्हा आता सुखदा सांगते की मला सार्थकचं हेच प्रेम खूप आवडतं दादा. तेव्हा आता आदर्श दादाला मोठा धक्काच बसतो. तर सुखदा सांगते की बघ ना,
कोणी कोणावरती इतकं प्रेम कसं करू शकतं? तेव्हा आता आदर्श दादा हसतो आणि तिथून जातो. सुखदा आता स्वतःच एकटीच खुश असते आणि एकटीच बडबडत असते. ती सांगते की सार्थक खरंच खूप आवडायला लागला आहे मला. मी प्रेमात पडले आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा, असं म्हणून आता सुखदा खूप खुश होते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुखदा ही सार्थकच्या रूमकडे गेलेली असते आणि त्यानंतर दारामध्येच उभी राहून ती देवाकडे प्रार्थना करत असते की मला आज नक्कीच असा एखादा संकेत दे की ज्याच्यामुळे मला कळेल सार्थक माझ्या प्रेमात पडला आहे आणि त्याला मी आवडते. तर तिकडे आता सार्थक हा फोनवरती बोलत असतो ऑफिसच्या संदर्भात. तेव्हा आता सार्थक परत फोन ठेवल्यानंतर विचार करतो की आता सुखदाला सांगून जावं लागेल, नाहीतर परत ती कटकट करेल. सार्थक पटकन आता दरवाजा उघडतो. इतक्यात सुखदा पाठीमागे पडते. सुखदा पडणार इतक्यात आता सार्थकने तिला धरलेलं असतं. सुखदा आता एकटक सार्थककडे पाहतच राहते. तेव्हा आता सार्थक म्हणतो की काय काय चालू आहे? फिल्म चालू आहे का इथे? तू आणि मी हिरो हिरोईन आहोत का? मग उठ ना पटकन. तेव्हा आता सुखदा पटकन आता उभी राहते. तेव्हा आता सार्थक सांगतो की बरं मी तुझ्याकडेच येत होतो. म्हणजे काय आहे ना, मी ऑफिसला जातो आहे, मला बरं वाटतं आहे हेच सांगायला येत होतो. तेव्हा आता सुखदा सांगते की बरं ठीक आहे. अरे जा, नक्की जा. तेव्हा आता सार्थक सांगतो की जात अण्णांना सुद्धा जाऊन भेटेन मी. तेव्हा आता सुखदा सांगते की हो नक्की भेट. सार्थक आता गेल्यानंतर सुखदा खूप खुश होते आणि ती आनंदाने वेडीपिशी होऊन उड्याच मारायला लागते. ती म्हणते की देवा हा संकेत होता का? प्लीज प्लीज असंच असू दे, सार्थकचं सुद्धा माझ्यावरती तितकंच प्रेम असू दे, असं आता सुखदा स्वतःशीच बडबडत असते. देवाकडे प्रार्थना करत असते. तिथे सुखदाला वाटत असते की हा तिला मिळालेला संकेत आहे. इकडे अचानकपणे आता आनंदीला सार्थकची आठवण आलेली असते. त्यामुळे त्यांच्या लग्नातला तो फोटो घेऊन आनंदी आता त्या फोटोशी बोलायला लागते. आता तिला मनोजचं बोलणं आठवतं की सार्थक अजूनही आनंदीची वाट पाहतोय, त्याचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही आहे. तेव्हा आता आनंदी खूप रडते आणि तिथे आता फोटोशी बोलायला लागते की सार्थक सर, मैत्री म्हणजे काय, खरं प्रेम काय असतं हे सगळं तुम्ही मला शिकवलंत. या सगळ्याचा अर्थ तुम्ही मला सांगितलात. आपण आपल्या आयुष्यात आता खूप स्वप्न रंगवली होती, परंतु ती कधीच आता पूर्ण नाही होणार आहेत. मी तुमच्यापासून आता कायमची निघून आले आहे. माझ्या नशिबातल्या भोगामुळे तुमच्या आयुष्यात असलेला आनंद हिरावला घेऊन जाऊ नये म्हणून मी तुमच्या आयुष्यातून दूर झाले सार्थक सर, परंतु मी आजही तुमच्यावरती तितकंच प्रेम करते. तर तिथे आता आनंदी खूप हळवी झालेली असते, सार्थकच्या आठवणींमध्ये रमलेली असते. ती सांगते की सार्थक सर, मला अख्खं आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं होतं, परंतु कदाचित हे कधीच नव्हतं घडणार. तेही माझ्याच नशिबाचा भोग असतील. परंतु सार्थक सर, मी आता या सगळ्या गोष्टीचा नाही तर तुमचा विचार करते आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढा जीव लावून का आनंदी आपल्यापासून दूर निघून गेली. जन्माच्या सोबतची वचनं मी तुम्हाला दिली आणि अर्ध्या आयुष्याचा प्रवास मी सोडून निघून आले. इतक्यात आता सुखीचा तिथे फोन आलेला असतो. पटकन आता आनंदी फोन रिसिव्ह करते. तेव्हा आता सुखदा आनंदाने अगदी वेडीपिसे झालेली असते. ती मोठ्या मोठ्याने ओरडून सांगायला लागते की कल्याणीताई, मी प्रेमात पडले आहे, आय एम इन लव्ह. मला ना अख्ख्या जगाला आता ओरडून सांगावंसं वाटतंय की मी प्रेमात पडले आहे. तर तिकडे आता आनंदी हे सगळं काही ऐकून खूप खुश असते. तर सुखी आता आनंदीला काहीच बोलू देत नसते, एकटीच बडबडत चाललेली असते. ती सांगते की मला ना सतत तो माझ्या नजरेसमोर असावा असं वाटतं. जेव्हा जेव्हा तो माझ्या नजरेसमोर येतो ना, तेव्हा तेव्हा मला अगदी अस्वस्थ व्हायला होतं. माझं काळीज अगदी धडधड करायला लागतं. यार कल्याणीताई, प्रेमात पडणं ही फिलिंग खरंच किती छान असते ना, असं सुखदा म्हणता क्षणी तिथे आता आनंदी सांगते की अगं हो हो, मला माहिती आहे की तू प्रेमात पडले आहेस, परंतु तो आहे तरी कोण? तेव्हा आता तिथे सुखदा सांगते की तोच तो ग खडूस. इतक्यात आता आनंदीला तिचा सार्थक आठवायला लागतो. आनंदीने स्वतःहून सार्थकला प्रेमाची कबुली दिली होती, ते सगळं काही तिला आठवायला लागतं. तेव्हा आता इकडून सुखदा सांगत असते की कल्याणीताई, काय झालं? अगं बोलत का नाही आहेस तू? तेव्हा कुठे आता तिथे आनंदी भानावरती येते. तर त्यानंतर सुखदा विचारते की नक्की पुढची स्टेप काय घ्यायची आहे कल्याणीताई, मी प्लीज सांग ना गं. तेव्हा आता कल्याणी सांगते की अगं प्रपोज कर त्याला. तेव्हा आता सुखदा सांगते की काय, डायरेक्टली प्रपोज करायचं? अगं पण तू स्वीकारेल की नाही मला हेच माहीत नाही आहे. हे जरा वेगळं वाटत नाही आहे का तुला? तेव्हा आता आनंदी सांगते की अगं वेगळं काय त्यात, तू डायरेक्ट प्रपोज कर, प्रेमाची कबुली दे त्याला. तर इकडे आता सुखदा सांगत असते की तुला माहिती आहे का, तो गेले 6 वर्ष आनंदीच्या प्रेमात आहे आणि त्याने मला नकार जरी दिला ना तरी मला खूप भारी वाटेल यार. अगं तू वेगळाच आहे, म्हणजे कोणी इतकं कोणावरती इतकं प्रेम कसं काय करू शकतं हेच मला समजत नाही आहे कल्याणीताई. इतक्यात आता
ती विचार करते सुखदा की काय झालं आहे, कल्याणी ताई बोलत का नाही आहे. तर तोपर्यंत तिकडे आता आनंदीच्या फोनची बॅटरी संपलेली असते आणि ती आता डोक्यालाच हात लावते. नियतीने आता आनंदीला खरं कळल्यापासून परत एकदा चकवा दिलेला असतो. सुखीला अजूनही कळलेलं नसतं की जी कल्याणी ताई तिची मैत्रीण आहे तीच सार्थकची आनंदी आहे. तर तोपर्यंत इकडे आनंदीने आता तिचा फोन चार्ज केलेला असतो. तर तिकडे आता सुखदा चिडते आणि म्हणते की ही कल्याणी ताई ना वेळेवरती फोन चार्ज करेल तर शपथ, परंतु जाऊ देत. आता महत्त्वाची गोष्ट कळली आहे मला. पुढची स्टेप सार्थकला प्रपोज करायचं आहे, परंतु कसं करायचं असा आता सुखदाला प्रश्न पडलेला असतो. तर सार्थक इकडे आता अण्णा आणि मालतीची भेट घ्यायला आलेला असतो. इकडे आता मालती अण्णांना खुणवते. तेव्हा आता सार्थक विचारतो की काय झालं आहे बाबा, तुम्ही नक्की कशासाठी मला बोलावलं आहेत, बोला ना पटकन. तेव्हा आता अण्णा सांगतात की तुमचा बिझनेस कसा चालला आहे. तर सार्थक अण्णांच्या नजरेतूनच ओळखतो की त्यांना वेगळंच काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आता सार्थक म्हणतो की नाही बाबा, तुम्हाला हे सगळं नाही बोलायचं आहे, नक्की काय बोलायचं आहे ते सांगा. तेव्हा आता अण्णा लगेचच सांगतात की अरे मनोजचा फोन आला होता, उद्या मी घ्यायला जातोय त्याला. तो सांगत होता की त्याची तब्येत आता सुधारते आहे आणि तिथे कोणीतरी मॅडम आहे ती त्याची खूप जास्त काळजी घेत आहेत. आणि तो असं सांगत होता की एखाद्या भावाची काळजी घेणारी बहीण, असं इमोशनल होऊन त्या मॅडमबद्दल खूप काही बोलत होता तो. तेव्हा आता सार्थक खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, हे तर चांगलंच आहे की. तेव्हा आता सार्थक सांगतो की नाही बाबा, तरीही मला राहून राहून असंच वाटायला लागलंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगायचं आहे. बरं, तुम्ही परवा घरी आला होता त्याच्यामध्ये तुमचा जो अपमान झाला त्यामुळे तुम्ही हर्ट झाला आहात का? बरं, मी तुमची माफी मागतो. तेव्हा सार्थक आता अण्णांसमोर हात जोडतो. तर तिथे आता अण्णा सांगतात की नाही हो सार्थक सर, असं काहीच नाहीये. अहो, एवढी छोटीशी गोष्ट का मनात ठेवेन मी. तेव्हा आता सार्थक सांगतो की नाही, परंतु तुम्ही खरंच खूप हर्ट झाला असाल ना. तर तिथे मालतीच्या लक्षात येतं की अण्णा आपल्याशी आता खोटं बोलले होते. बाबा प्लीज माझं ऐकून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून माझ्याशी नातं तोडू नका. सार्थकच्या या वाक्यावरती आता अण्णा सार्थकला समजावतात. ते सांगतात की अहो सार्थकराव, असं का बोलताय तुम्ही, एवढ्या छोट्याशा कारणावरून मी तुमच्याशी नातं का तोडेन. इतक्यात आता सुखीचा फोन आलेला असतो. तेव्हा आता सार्थक म्हणतो की ही सुखदा पण ना. तर त्यानंतर तो फोन रिसीव्ह केल्यानंतर सुखदा सांगते की खडूस, आत्ताच आजारातून बरा झाला आहेस, त्यामुळे काळजी घ्या. तेव्हा आता सुखदाला सार्थक सांगतो की हो, आणि त्यानंतर फोन ठेवतो. आणि तो अण्णांना सांगतो की ही सुखदा पण ना म्हणजे अगदी घरातलीच झाली आहे आमच्या. तेव्हा आता अण्णा चटकन बोलून टाकतात की आता तिला तुमच्या मनातही जागा द्या. अण्णाच्या त्या वाक्यावरती तिथे आता सार्थकला मोठा धक्काच बसतो. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अण्णा तिथे आता सार्थकला समजावतात. ते सांगतात की आनंदी आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे खरं, परंतु ती कायम आपल्या मनातच राहणार आहेत. परंतु सार्थकराव, तुमच्या आयुष्यात आनंदीनंतर एक खूप चांगली मुलगी आली आहे आणि आता मला असं वाटतं की तुम्ही तिचा स्वीकार करावा. तर अण्णा सुखदाबद्दल असं कसं काय बोलू शकतात असं सार्थक विचार करत असतो. तर त्यानंतर सार्थकची आता सुखदा वाट पाहत असते. आदर्श दादा तिथे आता सुखदाला सांगतात की अशी वाटच पाहणार आहेस की सार्थकला मनातलं सगळं काही बोलूनही टाकणार आहेस. तेव्हा आता सुखदा सांगते की जर आत्ता मी सार्थकशी काही नाही बोलले ना, तर आयुष्यभर या गोष्टीचा मला त्रास होत राहील. तर अचानकपणे सार्थक पाठीमागून आलेला असतो. तेव्हा आता आदर्शदादा सांगतात की हे बघ सार्थक आला, सुखी बोल सगळं काही. तेव्हा आता सुखदा सांगते की आदर्शदादा, मला माहिती आहे तू चेष्टा करतोय. इतक्यात आता सार्थक सुखदाला विचारतो की काय बोलायचं आहे नक्की. तेव्हा आता सुखदा मागे वळून पाहते. तर सुखदा आता सार्थकला प्रेमाची कबुली देणार का, आणि सार्थक आता आनंदीला विसरून सुखदाच्या प्रेमाचा स्वीकार करणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब